मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात कोर्टाच्या 2 निर्णयांचा मोठा अडसर। सरसकट कुणबी म्हटलं तर सामाजिक विचित्रपणा ठरेल असा 2003 मध्ये दिला होता निर्णय। आपण उद्यापासून पाणी घेणं बंद करणार, मनोज जरांगेंची मोठी घोषणा। सरकारला मागण्या कळत नसल्यानं कडक आमरण उपोषण करणार, जरांगे यांचा इशारा। मुंबईत आजही मराठा आंदोलकांची गर्दी। सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी रस्ता अडवला, रस्त्यावर झोपून गाड्या अडवल्यानं वाहतूक कोंडी। मराठा आरक्षणाच्या विषयावर विशेष अधिवेशन बोलवा, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नागपूरमधील ओबीसी साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा। मराठा आरक्षणासंदर्भात टोपे शरद पवारांशी चर्चा करणार। राजेश टोपेंनी शरद पवारांची भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेणार का याकडे लक्ष। गणेशोत्सवासाठी एकनाथ शिंदे सहकुटुंब दरेगावात। शिंदेंचा दरेगावात 2 दिवसांचा मुक्काम। वैभव खेडेकर 4 सप्टेंबरला भाजपात प्रवेश करणार। रवींद्र चव्हाण नितेश राणेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। राज ठाकरेंनी मनसेतून केलं होतं बडतर्फ। मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं। देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढल्याची ही टीका। आजचा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून रद्द। गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। महिला आरटीओ अधिकाऱ्यानं दिला एजंटला चोप। बुलढाणा आरटीओ कार्यालय परिसरातील घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्याच्या शिक्रापुरात सातारा शहर पोलिसांवर हल्ला। अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीचा हल्ला। हल्लेखोराचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर। भिवंडीत खाडी किनाऱ्याजवळ तरुणीचं शीर आढळल्यानं खळबळ। मृत तरुणीचं वय अंदाजे 25 ते 28 वर्ष असल्याची माहिती। 5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन। पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सोय, तर घरोघरी गौराईंचंही आगमन होणार। प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन। वयाच्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन। कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी।